रेकीची मनापासून प्रार्थना. सगळ्या रेकी गुरूंना नमस्कार. सगळ्या दैवी शक्तींना आवाहन, वैश्विक शक्तीला आवाहन. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळत आहे. चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन या. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये इथे सुंदर असा गर्दनिळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या गर्दनिळ्या प्रकाशामध्ये श्रीरामांना बघायचे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. निळी कांती असलेले श्रीराम, श्री विष्णूंचा अवतार, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. श्रीराम रक्षा पठनाद्वारे अतिशय प्रभावी असलेले हे स्तोत्र. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आत्मा आणि शरीर शुद्धीकरणासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे स्तोत्र, ज्याद्वारे 7 चक्रांमध्ये जागृती होऊन श्रीरामांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या. आधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टप्पु छन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान केलकम्. श्री सीतारामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. या रामरक्षा स्तोत्रात बुध कौशिक हे मंत्राचे ऋषी आहेत. सीता आणि रामचंद्र देवता आहेत. अनुष्टप्पु श्लोक आहे. सीता शक्ती आहे. श्री हनुमानजी कीलक आहेत आणि श्री रामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी जप केले जात आहे. मूलाधार चक्र अतिशय महत्त्वाचे चक्र, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपली निर्णय क्षमता चांगली झालेली आहे. प्रत्येक क्षणाला मूलाधार चक्राचे खूप आभार मानायचे. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्यासनस्थं पीतं वासो वसानां नवकमलदलस्पर्धी नेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नालालङ्कारदीप्तं दधमुरुज जटामंडलम रामचंद्रम. ज्यांनी धनुष्यबाण धारण केलेले आहे, बद्ध पद्यासनास विराजित आहेत, पीतांबर धारण केलेले आहेत, ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीताजींच्या कमळाचे मुख आहेत, ते अजानुबाहू मेघश्याम नाना श्री रामचंद्रांचे ध्यान करतात. विविध अलंकारांनी सजलेले विशाल जटाजूटधारी श्री रामचंद्रांचे ध्यान करा. पूर्ण लक्ष मूलाधार चक्र, ज्याच्यामध्ये आहेत महत्त्वाचे आपले अवयव, दोन्ही पाय त्यातले सूक्ष्म अवयव अतिशय व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आता पूर्ण लक्ष आपल्या स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली त्याच्यावर घेऊन या. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरं पूसा महापातकनाशनम. श्री रघुनाथजींचे चरित्र 100 कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचे नाश करणारे आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं सासितानो धनुर्बाणपाणी नक्तचरान्तकं स्वलील्या जगत्रातु मावीरभूत
मजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. जो निळ्या कमळासारखा श्यामवर्ण आहे, कमळाचे नेत्र असलेला, केसांचा मुकुट धारण केलेला, हातात खडग तृणीर धनुष्य आणि बाण धारण केलेले, राक्षसांचा नाश करणारा आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या लीलेतून अवतरलेले जानकी आणि लक्ष्मणासह प्रभू रामाचे स्मरण करणाऱ्या या जगाने जन्म नसलेल्या आणि सर्वव्यापी ज्ञानी माणसाने या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठन केले पाहिजे. राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथात्मज ललाटाचे रक्षण करो. खूप आभार श्रीरामांचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश आता पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नितत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खूप आभार, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यामुळे आपण ह्या जीवनामध्ये यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती करून घेत आहोत. कौसल्य दृशा पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुख सौमित्र वत्सलहा. कौसल्यानंदन डोळ्यांचे रक्षण करो, विश्वामित्र प्रिय कानांचे रक्षण करो, यज्ञरक्षक गंधाच्या इंद्रियांचे रक्षण करो आणि सौमित्री वत्सल मुखाचे रक्षण करो. जिव्या विद्यानिधी पातु कंठ भरतवंदितः स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कामुर्कः. माझ्या जिभेचा विद्यानिधी, माझ्या कंठाचा भरतवंदित, माझ्या खांद्याचा दिव्ययुध आणि भग्नेश कामुर्कः महादेवजींचे धनुष्य तोडणारा माझ्या बाहूंचे रक्षण करो. करो सीतापती पातु हृदयं जामदग्निजित मध्यम पातु खरध्वंसी नाभी जांबवदाश्रयः. हातांचा सीतापती, हृदयाचा जमदग्निजित परशुरामाचा विजेता, मध्यभागाचा खरध्वंसी खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा आणि जांबवदाश्रय जांबवनाचा आश्रय नाभीचे रक्षण जो करतो. सुग्रीवेश कठी पातु सक्तिनी हनुमत प्रभु उरु रघुत्तम पातु लक्ष कुलविनाशकृत. सुग्रीवेश, सुग्रीवांचा स्वामी, कमरेचे रक्षण करो. शक्तीचे हनुमत प्रभू, राक्षसांचा नाश करणारे रघुश्रेष्ठ मांड्यांचे रक्षण करो. प्रत्येक क्षणाला श्रीरामांचे खूप खूप आभार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश पूर्ण लक्ष अनाहत चक्रावर घेऊन या. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आजच्या पवित्र दिवशी. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादो बिभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपुः. गुडघ्यांचे सेतुकृत, मांड्यांचे दशमुखांतक, ज्याने रावणाचा वध केला. पायांचे बिभीषण श्री, बिभीषणातला ऐश्वर्य बहाल करणारा आणि संपूर्ण शरीर श्रीरामांचे रक्षण करो. एता राम बलोपेताम रक्षाया सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. जो पुण्यवान पुरुष रामबलाने भरलेला हा रामरक्षा पाठ करतो, देतो दीर्घायुषी, सुखी पुत्र, विजयी आणि नम्रतेने पूर्ण होतो. पाताल भूतल व्योम चारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनाभिः. जो प्राणी पाताळात, पृथ्वीत किंवा आकाशात भटकत असतात आणि वेशात फिरत असतात, त्यांना रामाने रक्षण झालेला पुरुषही दिसत नाही. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण नरोलिप्यते पापे भुक्तिमुक्तिं च विंदती. रामभद्र रामचंद्र या नावाचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि भोग व मोक्ष प्राप्त करतो. जगज्जेत्रेक मंत्रेण रामनामभिरक्षितम्
यह कंठे धारयतस्य करस्था सर्वसिद्धयः. जो जग जिंकण्याचा एकमेव या स्तोत्राचा कंठात धारण करतो म्हणजे रामरक्षा स्मरणात ठेवतो, सर्व सिद्धी त्याच्या हातात असतात. वज्रपंजर नामेदम यो रामकवचम स्मरेत अव्यातज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम. वज्रपंजर नावाच्या या रामकवचाचे स्मरण जो मनुष्य करतो त्याच्या आज्ञेचे कुठेही उल्लंघन होत नाही आणि ज्याला सर्वत्र विजय आणि शुभ प्राप्त होते. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमामहरा तथा लिखितवान वा प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. ज्या प्रकारे श्री शंकरांनी रात्री स्वप्नात या रामरक्षेची आज्ञा केली होती त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुधकौशिकांनी लिहिली होती. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानां रामः श्रीमान सह नः प्रभुः. अर्थ जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे, जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे, तोच राम आपला भगवान आहे. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चीरकृष्ण जिनांबरो फलमूलो शिनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्तैतो भ्रातरो रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहंतारो त्रायत्रानो रघुत्तमः. जे तरुण, देखणा, कोमल, पराक्रमी, कमळासारखे मोठे नयन असलेले, चीरवस्त्र आणि कृष्ण मृगचर्मधारी, फळे आणि मुळे खाणारे, संन्यासी, ब्रह्मचारी, सर्व प्राणी मात्रांना आश्रय देणारे, सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ आहे, दानव कुळाचा नाश करणारा आहेत. रघुश्रेष्ठ दशरथ कुमार राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे रक्षण करो. प्रत्येक क्षणाला श्रीरामांचे खूप खूप आभार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार. आत्तसज्ज धनुषा विषू स्पृशा वक्ष या शुगनी निशंग संगिनौ रामरक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत पथी सदैव गच्छताम. अर्थ ज्यांनी सुव्यवस्थित धनुष्य धरले आहे, ज्यांनी बाणांना स्पर्श केला आहे आणि ज्यांनी अक्षय बाण असलेले तुनीर घेतलेले आहे, ते माझे रक्षण करण्यासाठी मार्गात राम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे जावोत. श्रीराम जय राम जय जय राम. सनद्ध कवची खडगी चाप भाण धरो युवा गच्छन मनोरथस्नकम कृष्ण राम पातु स लक्ष्मणः. प्रभू राम लक्ष्मणांची समवेत सोबत तरुण वयात सदैव तत्पर, हातात खडग घेऊन धनुष्य बाण धरून पुढे कूच करून आमच्या इच्छांचे रक्षण करो. रामो दाशरथी शिरो लक्ष्मणाचुरो बली काकुस्थ पुरुषः पूर्ण कौसल्यो रघुत्तम. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभः श्रीमान प्रमये पराक्रमः. इत्येतानि जपेन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः. अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. देव म्हणतात, राम दशरथी शूर लक्ष्मणाचर बली काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्येय रघुत्तम वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान आणि अपरामय पराक्रम या नामांचा दररोज जप आपण करत आहोत. माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त फळ मिळते यात शंका नाही. श्रीराम जय राम जय जय राम. आता पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. आकाश तत्वप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आपल्या पवित्र ह्या मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे सगळ्यांना फक्त आशीर्वादच मिळत आहे. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जे आपल्याला भरभरून मिळत आहे आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. रामं दुर्वादलक्षामं पद्याशं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्देव्यः नरहा ते संसारिनो नरहा. जे श्यामवर्ण कमलनयनं पीतांबरधारी यासारख्या दिव्य नावाने
भगवान रामाची स्तुती करतात ते संसार चक्रात पडत नाही. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणानिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वंदे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. लक्ष्मणाजींचे पूर्वज, रघुकुळातील सर्वोत्कृष्ट, सीताजींचे स्वामी, अतिशय सुंदर काकुळस्थ कुळाचे नंदन, करुणेचा सागर, ब्राह्मण भक्त, परमधर्मीय, राजराजेश्वर, सत्यवादी, दशरथपुत्र, श्याम आणि शांतमूर्ती, सर्व जगात सुंदर मी रघुकुल टिळक राघव रावणारी, रावणाचे शत्रू, रामाची पूजा करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. राम रामभद्र रामचंद्र विधात्री स्वरूप रघुनाथ भगवान सीतापती यांना नमस्कार असो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पूर्ण शरणागती श्रीरामान पुढे. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. हे रघुनंदन श्रीराम, हे भरताग्रज प्रभुराम, हे रणधीर प्रभुराम, तू माझा आश्रय. श्रीरामचंद्रो चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वशसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो, माझ्या वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचा जप करतो. श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रय घेतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयाळू, नान्यं जाने नैव जाने न जाने. राम माझी आई आहे, राम माझा पिता आहे, राम माझा स्वामी आहे आणि राम माझा मित्र आहे. दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व आहे. मी त्यांच्याशिवाय इतर कोणालाही ओळखत नाही, मला अजिबात माहिती नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतेर्यस्य त्वं वंदे रघुनंदनम. मी रघुनाथजींचे पूजा करतो, ज्यांच्या उजवीकडे लक्ष्मणजी, डावीकडे जानकीजी आणि समोर श्री हनुमानजी आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सर्व जगात शोभणारे रणांगणात धैर्यवान कमलनयन रघुवंशवीर करुणामूर्ती आणि करुणेचे भांडार असलेले श्रीरामचंद्रजींचा मी आश्रय घेतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या, सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान असलेल्या रामाच्या दूताचा मी आश्रय घेतो. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. श्री हनुमानजींचे वायू तत्वरूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे, सगळ्यांचे कल्याण होत आहे. कुंजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. काव्यशाखेवर बसून मी श्री वाल्मिकी रूपात कोलाहलाची पूजा करतो, गोड अक्षरांनी राम राम नामाचा जप करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम 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 राम. या कलियुगामध्ये हा भवसागर तारून नेण्यासाठी अतिशय पवित्र असा मंत्र राम, ज्याद्वारे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते.
या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण ज्यामुळे होते ते अतिशय प्रभावी नामस्मरण. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि रामनामाचा जप करा. राम 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 राम. आपल्या विचारांची शुद्धता झालेली आहे. बोलण्यामध्ये शुद्धता, वागण्यामध्ये शुद्धता. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार. श्रीरामांचे खूप आभार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आक्षेपावर विजय मिळवणाऱ्या आणि सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या लोकाभिराम भगवान रामाला मी वारंवार नमस्कार करतो. भर्जनं भव बीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. राम रामची घोषणा करणारा, जो सर्व जगाचे बीज भाजणारा, ज्याला सर्व सुखसंपत्ती मिळवणारा आणि जो यमदूतांना घाबरवतो, त्या श्रीरामांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामायणस्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामोद्वरः. राजांमध्ये श्रेष्ठ श्रीरामजींचे नेहमी विजय होतो. श्री लक्ष्मीपती रामाची पूजा करतो. मी रामचंद्रजींना नमन करतो आणि ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला. रामापेक्षा मोठा आश्रय नाही. मी त्या रामचंद्राचा दास आहे. माझे मन सदैव रामात तल्लीन रहो. हे रामा, तू माझे रक्षण कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानमे. श्री महादेवजींचे महादेवजी पार्वतींना म्हणतात, हे सुमुखी राम नाम हे विष्णू सहस्त्रनामाशी समतुल्य आहे. मी सदैव राम 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 या रामाच्या नावाने रमतो. श्री बुधकौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम. अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी मुनींनी रचलेले रामरक्षा स्तोत्र अतिशय सुंदर असे हे रामरक्षा स्तोत्र. प्रत्येक क्षणाला या रामरक्षा स्तोत्राचे खूप खूप आभार. अहंकार रूपी राक्षसाचा आपण वध केलेला आहे. रावण रूपी नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे. पंचमहाभूतांनी तयार झालेले हे शरीर, या पंचभूतांचा आपल्या शरीरामधले चक्रांशी संबंध, पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे शरीरामधली सक्षम अस्थिधातू जो व्यवस्थित काम करत आहे, जलतत्व ज्याचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी, ज्याद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप खूप आभार. गंगा, गोदावरी, भागीरथी
कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला आभार. त्यांच्या काठावर वसलेली आहे पवित्र पृथ्वी तत्व स्वरूपातील धार्मिक स्थळे, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या धार्मिक स्थळांच्या भेटीद्वारे शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यानंतरचे आहे अग्नितत्व स्वरूपातील मणिपूर चक्र. अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत, ज्याद्वारे अग्नितत्व स्वरूपातील सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. प्रत्येक क्षणाला सक्षम अग्नितत्वाचे, सक्षम अन्नमय कोशाचे खूप खूप आभार. त्यानंतर आहे वायुतत्व, ज्याचा संबंध आहे अनाहत चक्राशी, छातीच्या मध्यस्थानी. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. वायुतत्व स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत असलेले श्री हनुमानजी, ज्यांच्याद्वारे आपल्या शरीरातील वायुतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामांचे दूत, ज्यांना चिरंजीवित्व मिळालेले आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये या स्थूल शरीरात आणि ह्या जगभर जे आहेत, असे श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. ज्या ठिकाणी रामनाम आहे त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री हनुमानजी आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आकाश तत्व, ज्याचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी, या पवित्र मनुष्य योनीशी. या पवित्र मनुष्य योनीद्वारे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. वैश्विक शक्तिरूपी विविध ब्रह्मांडातील शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणेच बोलणे. सगळ्यांशी फक्त आपण चांगले बोलत आहोत. त्याद्वारे चांगली कर्म आपण करत आहोत. वाक्शुद्धी आपली झालेली आहे. सातत्याने प्रत्येकाबद्दल चांगले विचार. प्रत्येक क्षणाला श्रीरामांचे खूप आभार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या गुरूंचे स्थान आणि पवित्र आत्म्याचे स्थान म्हणजे आज्ञाचक्र, ज्याचे स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये. प्रत्येक क्षणाला सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊल्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आहोत. श्रीरामांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे. सहस्त्रहार चक्र, या ब्रह्मांडातील परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत, ज्याचे स्थान आहे आपल्या टाळूच्या मध्यस्थानी. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम राम. श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि जास्तीत जास्त रामनामाचा जप करा. राम 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 राम. श्रीरामांचे वैश्विक शक्तिरूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे.
राम राम